आपला जन्म झाला. बालपणापासूनच जिजाऊ माँसाहेबांनी बालशिवाला, रामायण, महाभारत या आपल्या पवित्र धर्मग्रंथांचे धडे दिले. वीर धनुर्धर अर्जुन, महापराक्रमी भीम, आदर्श राजा प्रभू श्री रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, वीर हनुमान अशा तेजस्वी महावीरांचे आणि महापुरुषांचे जीवन विचार बालपणी बाल शिवाजीच्या अंगी बांधवले. बाल शिवाजीला तलवार चालवणे, घोड्यावर बसणे, भाला फिरविणे, युद्धाचे प्रशिक्षण दिले, राज्यकारभाराचे धडे दिले, धर्माचे शिक्षण दिले, हिंदू धर्मातील देवदेवतांची माहिती दिली, इतर सर्व धर्मांचा आदर करणे शिकवले. कुठल्याही धर्माचा द्वेष करायला जिजाऊ माँसाहेबांनी शिकवलेला नाही. सर्व धर्मांचे त्यांच्या बरोबर हे होते आणि जनतेचं संघटन करणं शिकवलं. वीर माता शिकवी शूरता वीर पुरुषा. जिजाऊ माँसाहेब या असामान्य माता होत्या. एखाद्या महान सागराप्रमाणे विशाल त्यांचे अंतरंग होते. अखिल संपूर्ण जनतेवर प्रेम करणाऱ्या, महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या त्या राजमाता होत्या. अखिल महाराष्ट्राला आपल्या पदराच्या सावलीखाली धरणाऱ्या त्या थोर राजमाता होत्या. छत्रपती शिवरायांनी मातेच्या इच्छेप्रमाणे आणि या शब्दाप्रमाणे आपलं सारं जीवन हिंदवी स्वराज्यासाठी, जनतेच्या कल्याणासाठी, साधू संतांच्या रक्षणासाठी, माय बहिणीच्या सौभाग्यासाठी भगवंताच्या चरणावर वाहिलेल्या फुलांप्रमाणे समर्पित केले आणि जीवनाचे निर्माल्य करून युगानुयुगे अमरत्व प्राप्त केले. रोडेश्वराच्या मंदिरामध्ये आपल्या 10-12 सवंगड्यांचा स्वराज्याची शपथ घेतली. तोरणा किल्ला जिंकला. वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला. स्वराज्याचे तोरण बांधले. कोंढाणा किल्ला जिंकला. कोंढाणा किल्ला जिंकण्याच्या वेळी तानाजी मालुसरे कोंढाण्यावर स्वारी करण्यासाठी गेले होते. त्यांच्या मुलाचं लग्न होतं. त्यांच्या मुलाचं नाव रायबा होतं. सर्वांना या गोष्टी माहीत आहेत, परंतु आम्ही सांगतोय. त्याच्या मुलाचं लग्न होतं, पण त्यांनी सांगितलं आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग रायबाचं. आधी कोंढाण्याचं लग्न लावीन, नंतर मी रायबाचं लग्न करीन म्हणे. आणि कोंढाण्यावर तानाजी मालुसरे ज्यावेळी गेले त्यावेळी ते त्या ठिकाणी शहीद झाले. दारातील ते पडले आणि राजे म्हणाले गड आला पण माझा सिंह गेला. मग रायबाचं लग्न शिवाजी महाराजांनी स्वतः उपस्थित राहून केलं. त्यानंतर हे जे स्वराज्य शिवाजी महाराज निर्माण करत होते याला अनंत शत्रू होते, अनेक शत्रू होते. आदिलशाही, मोगलशाही, निजामशाही हे सर्व शत्रू होते. आणि छत्रपती शिवरायांना स्वराज्य नष्ट करण्यासाठी शाहिस्ते खान नावाचा एक सरदार पाठवला गेला. तो शाहिस्ते खान हजारोंची फौज, हत्ती, घोड्या, पालख्या, शस्त्रास्त्र, दारू गोळा सगळं काही घेऊन त्या लाल महालामध्ये तो तळ ठोकून बसला आणि संपूर्ण सैन्य त्या ठिकाणी कोसळून बसला. स्वराज्यावर फार मोठं संकट आलं होतं. आता काय करायचं? राजांकडे सैन्य थोडं होतं, त्यांच्याकडे हजारो सैन्य, लाख होतं सैन्य त्यांच्याकडे होतं. राजाकडे अवघड 30-40 हजार सैन्य होतं. आणि आता मग समोरासमोर लढणं तर अवघड आहे. राजांनी एक युक्ती केली. एका अंधाऱ्या रात्री, अमावस्येच्या रात्री वरात काढली त्यांनी. वरात म्हणजे त्यावेळी काही लाईट नव्हते, काही नव्हते. असे टेंबे वगैरे घेऊन असे ते मावळे त्यांचे ते होते. त्यांच्यामध्ये राजे पण होते. ती काय साधी सुधी वरात नव्हती. आणि ती वरात त्या शाहिस्ते खानाच्या त्या लाल महालाजवळ चालली आणि ते सैनिक पण ते गंमत बघत बसले. वरात चालली म्हणून लग्नाचे. आणि ज्यावेळी त्या लाल महालाजवळ आले त्यावेळी छत्रपती शिवराय स्वतः त्या लाल महालामध्ये घुसले आणि त्यांनी शाहिस्ते खानावरती तलवारीचा वार केला. शिवाजी आया म्हणत खान खिडकीतून उडी टाकून पळाला. परंतु त्याच्या हात खिडकीवर होता आणि त्याच्या हातावर राजाच्या तलवारीचा वार बसला आणि शाहिस्ते खानाची 3 बोटे तुटली. आम्ही कोपरगावला होतो, तुमच्यासारखे विद्यार्थी त्यावेळी शिवशाही डॉक्टर बाबासाहेब पुरंदरे त्या ठिकाणी आले होते. त्यांनी एक ते खूप सुंदर सांगितलं होतं. ज्यावेळी शाहिस्ते खानाची 3 बोटं तुटली आणि त्यानंतर तो ज्यावेळी बघायचा त्या बोटांकडे त्यावेळी तो म्हणायचा, त्याला त्या बोटाकडे बघितलं त्याला आठवण यायची शिवाजी शिवाजी असं तो चावळायचा एकटाच. इतका त्यांनी धसका त्या शिवाजी महाराजांच्या नावाचा घेतला होता. त्यानंतर मित्र ते संकट गेलं. परत एक सिद्धीद्वार नावाचं एक संकट चालून आलं. महाराज पन्हाळगडावरती होते आणि तो असंच तो लाखोचं हजारोचं सैन्य घेऊन त्या पन्हाळगडाच्या संपूर्ण अवतीभोवती सैन्य ते पहारा देत बसले की आता राजांना पकडायचं. 6 महिने झाले. 6 महिने त्यांनी वेढा दिला. 6 महिने ते तिथंच होते. आता काय करायचं? राजांनी आता ते वेड्यातून तर राजांनी सगळं गरजेचं होतं. आणि मग राजांनी शिवाकाशीत नावाचा एक त्यांचा मावळा होता. ते शिवाकाशीतची प्रकृती म्हणजे राजांसारखा तो दिसत होता. त्या शिवकाशीला त्यांनी विचारलं तुला आम्ही शिवाजी म्हणून तयार केलं आणि जर शत्रूच्या ताब्यात दिलं तर चालेल का? तो मावळा होता, राजांसाठी प्राण देणारे मावळे त्यावेळी होते, आपले पूर्वजच ते होते. आणि शिवकाशीनं सांगितलं महाराज आनंदानं मला तुम्ही प्रतिशिवाजी तयार करा आणि मी शिवाकाशीत म्हणून मला आयुष्यभर जगलं गेलं. मला शिवाकाशीत म्हणून ओळखलं जातं. पण मरताना काय म्हणणार आहेत? शिवाजी महाराज म्हणून मला मृत्यू येणार आहे. मला अभिमान आहे. आणि त्या शिवाकाशीत प्रतिशिवाजी त्या सिद्धीजवळच्या ताब्यात दिला
आणि ते तिकडे शिवाजी सापडला म्हणून तिकडे आनंदोत्सवामध्ये सैन्य असताना खरं आपले जे शिवाजी महाराज होते ते त्या वेड्यातून निसटले आणि विशाळगडाकडे निघाले. इकडे तोपर्यंत शिवाकाशीला त्या स्थितीजोवरनं ठार मारलं होतं आणि त्यांना समजलं की हा खोटा शिवाजी आहे, प्रतिशिवाजी आहे आणि त्या शिवाजी महाराजांचे ते मागे लागले. तोपर्यंत शिवाजी महाराज घोडखिंड चढून पुढे विशाळगडाकडे निघून गेले आणि ते शत्रूचं हजारो सैन्य स्थितीजवळ त्यांचा पाठलाग करीत त्या घोडखिंडीजवळ येऊनच पोहोचलं होतं. बाजी प्रभू देशपांडे अवघ्या 300 मावळ्यांचं समोर हजारोंची फौज आहे. बाजी प्रभूंकडे फक्त 300 मावळा आहे, परंतु हा 300 मावळा कसा आहे, जीवाला प्राणाची पर्वा न करता लढणारा मावळा आहे. त्या 300 मावळ्यांनी पराक्रमाची शर्त केली. डोंगरावरूनच त्यांनी त्या सैन्यावरती मोठे मोठे दगड त्याचे सैन्यावरती चढायचा प्रयत्न करायचे. ते वरतूनच दगड गोटे लावून त्यांनी दिवसभर त्यांना त्या शत्रूशी तुंबळ लढाई केली. एकाही सैन्याला त्यांनी वर येऊ दिलं नाही हजारोपैकी. आणि बाजी प्रभूचं शरीर रक्ताने रक्तबंबाळ झालं होतं आणि बाजी प्रभू खिंडीमध्ये पडलेले आहेत. परंतु वाट बघतायत. राजांनी सांगितलं होतं विशाळगडावर पोहोचल्यावर मी तोफांचे भार करीन म्हणून. आणि ज्यावेळी तोफांचे भार ऐकले त्यावेळी बाजी प्रभूनं त्या खिंडीमध्ये प्राण सोडले आणि अनेक सैनिकही आपले त्या ठिकाणी अनेक सैनिकांचंही बलिदान झालं आणि त्या खिंडीला पावनखिंड हे नाव पडलं. आणि त्यानंतर मित्र एक दुसरं संकट, अजून एक संकट आलंय. संकट केलं स्वराज्यावर संकट चालूच होते. आपण जे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराज तयार करत होते याला अनेक शत्रू होते. मी सांगितलं मगाशी कुणालाही आपलं स्वराज्य सहन होत नव्हतं, परंतु धर्म आणि स्वराज्याच्या जनतेच्या रक्षणासाठी राजांनी हा विडाच उचललेला होता. अफजल खान नावाचा एक सैन्य आदिलशहाच्या दरबारातून आला. प्रचंड ताकदीचा सरदार होता तो. तिचा भय त्याच्या अंगामध्ये होता म्हणतात.